हे काय आता मध्येच? काय झालं वहिनी? अगं हे बघ ना. वाकली की. जाऊ दे, मी काढते. नाही थांबा, आपण ना संध्याकाळी अशीच एक बांगडी आधी आणूया, तोपर्यंत राहू दे. येऊ का? अरे मोहितराव या या. नलू, हा? मोहितराव आले तर पाणी घेऊन ये. हो हो आणते. मी बघते. ग्लास दे. या या बस. नमस्कार नमस्कार. आलात का? हो. दिलं का आमंत्रण? काय म्हणाल्या मालविका मॅडम? खुश झाल्या, एकदम खुश झाल्या. आणि नुसतं आमंत्रण नाही केलं तर सगळ्यांना पेढे सुद्धा दिले. अगदी सगळ्यांना दिल्या पेढे. असं आहे नाही, मला स्वतःचा असा आनंद मोकळेपणाने व्यक्त करायला फार आवडतो. अर्थात असे प्रसंग, असा योग रोज रोज थोडीच येणार आहे. आता झाले मिठाईवर 1000 रुपये खर्च, कुठे बिघडलं? हो. हा मग तो ऐका ना. हा ही बघा, ही तुमच्यासाठी सोन्याची अंगठी घेतलीये. डिझाईन आवडली नसेल ना तर बदलून घेऊ. ही का? हो, अंगठी मधलं नवीन डिझाईन आहे असं म्हणाले दुकानदार. तरी डिझाईन बरी आहे, पण अंगठी जरा हलकी वाटते मला. मला ना जाड अंगठी आवडते, ही जरा हलकी दिसते. हो का? नाही नाही, ऐका ना, तुम्हाला ह्याच अंगठी मधली आपण जरा जाड बनवून घेऊ ना. हो हो हो, चालेल चालेल. जाड अंगठी हवी. फोन आला, मी आलो. हो हो. हॅलो. एवढी जाड अंगठी परवडणार आहे का आपल्याला? कुठून आणणार पैसे? झाली व्यवस्था बाळा. कशी काय? तू नको ना काळजी करू, झाली व्यवस्था. हे बघ ही बघ ना, कशी आहे ही अंगठी? हा, तू बांगडी विकलीस आई? नाही ग, इकडे बघ. कोणी काहीच का नाही सांगत मला? काय चाललंय हे? नाही, मला वाटलंच. मी विचारलं हिला, हिने लपवून ठेवलं माझ्यापासून. नलू, काय चाललंय तुझं? तुझ्या डोक्यात जे काही चालू आहे ते सांगायचंच तरी मला. नाही हो, मी ते नाही, तुझी काही चूक नाहीये ग. मीच कुठेतरी कमी पडलो म्हणून तुझ्यावर ही बांगडी विकायची वेळ आली. हो ऐका ना. आणि खोटं बोललीस तू माझ्याशी. बांगडी घट्ट होते म्हणून काढून ठेवली असं म्हणालीस तू. मग काय करणार होते मी, सांगा ना. हे बघ, जे झालं ते झालं. हा, असं कसं झालं आई? स्वीटू, मी काय तयारी करते, त्यासाठी मी कुठून पैसे आणते, बांगडी विकते की नाही, बांगडी ठेवते की नाही, याचा विचार करण्याची तुला गरज नाहीये का? तू आई आहेस माझी आणि तू लेक आहेस माझी. आईला तिच्या लेकीसाठी हे सगळं करावं लागतं. मी हे आता का करते, कशासाठी करते, हे तुला आता नाही कळणार. तुला जेव्हा मुलगी होईल आणि तिचं लग्न होईल ना, तेव्हा तुला कळेल हे सगळं. तू या सगळ्यात आनंद मिळतो. आपल्या मुलीच्या आनंदापेक्षा तिच्या आई बापासाठी काही नसतं. आणि लग्न म्हटलं ना की हे सगळं करावं लागतं. काय ग सुमन? काही काही दागिने बनवावे लागतात, काही काही मोडावे लागतात, आणि मी तेच करते. म्हणजे तू बांगडी विकलीस? आई, अहो, मी बांगडी विकली नाहीये. मी गहाण ठेवली. हे सगळं सुरळीत पार पडलं ना की आपण ते सोडून आणू ना. ए बाळा, नको काळजी करू, सोडून आणू आम्ही. आई, काय झालं अंगठीचं? जाड अंगठी चालेल ना? हो हो. ऐक ना, घरची साखर संपली. साखर आणतेस का? त्याला चहा देते ना. आणते. मोहितराव, चहा टाकते. हो. मोहित सर, जरा माझ्याबरोबर साखर आणायला याल का? मी? अहो जा जा, छान गप्पा मारा ना.
आता तुम्हाला एकमेकांना ओळखून घ्यायला हवं. जा जा जा. माझी काहीच हरकत नाही. आलो आलो आलो. अरे इकडेच ऐक ना ओम, ते मिस्टर दीक्षितांनी मला जे मेल पाठवलं ना ते मला जरा. ओम तू ओम काय झालंय? ओम काय? अच्छा अच्छा अच्छा, गर्लफ्रेंडशी भांडण झालंय का काय? एक मिनिट, मुळात कोण आहे ती, नाव काय तिचं, कुठे राहते, काय करते? तू मला किती वेळा विचारलं, काहीच सांगितलं नाहीयेस. ताई जाऊ देते. तू इतका सॅड आहेस, मला हेल्प करायची तुला, तुझं काही भांडण झालं असेल तर. ताई राहू दे ना, ही मुलगी माझ्या नशिबात नाहीये. तिच्याबद्दल मी बोलून किंवा तिच्याबद्दल तुला सांगून, तिचं नाव तुला सांगून काहीच फायदा नाहीये. सो लीव्ह इट ना. ए ए ए ए ऐक ऐक, तू आधी इकडे. तिचाच फोन आहे, उचल ना मग. नाही तू बोल. तू बस आधी. हा बसतो. बस बस रे, नवीन नवीन प्रेम आहे, थोडासा प्यार, थोडासा झगडा, थोडे रुसवे फुगवे भांडणं होतच राहणार, म्हणून गिव्हअप नाही करायचं काही. नाही मी ताई, ती मुलगी माझ्या आयुष्यात नाही येणार आहे. तू सांग बरं त्या मुलीचं नाव काय? मी बोलते तिच्याशी, विचारते तिला, तू असं काय केलंस की आमचा राजकुमार चिडलाय? तिचाच फोन आहे ना? मला या विषयावर बोलायचं नाही. उचल ना. मी हा बोल शोना. हा हो मी फोन केला होता. हो बरोबर. नाही ऑलराईट. सोना? पण सोना कोण? सोनाली, सोनालिका, सोनल, सोनाक्षी, बिटू, तुला एकटीला नाही जात आहेत साखर आणायला? सगळीकडे जोड्यानेच जायला हवं का? नाही का जावायला कामाला लावायची तुमच्याकडची पद्धत ही अशी? नाही सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं म्हणून मी म्हंटल या. काय बोलायचं राहिलंय स्वीटू? ठीक आहे, बोल बोल बोल. सर, मी एकुलती एक मुलगी आहे आई दादांची. त्यांच्यासाठी मी सर्वस्व आहे त्यांचं. लहानपणापासून ते माझ्यासाठी खूप तडजोड करत आलेत. माझ्यासाठी त्यांचा आनंद कायम त्यांनी बाजूला ठेवलाय. लहान होते त्यामुळे मला एवढं कळायचं नाही, पण आता त्यांनी माझ्या आनंदासाठी स्वतःचा आनंद बाजूला ठेवणं मला नाही पटत आहे. म्हणजे मला जेव्हा वाटतं तेव्हा त्यांच्याशी बोलते सगळं, पण बोल 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 बोल, मी ऐकतो, बोल. माझी एक रिक्वेस्ट आहे सर. काय? आमची परिस्थिती काही तुमच्यापासून लपलेली नाहीये. आम्ही खूप सामान्य घरातली लोक. तर तुमच्या ज्या अपेक्षा आहेत लग्नाच्या, त्या माझ्या आईदादांना पूर्ण करता येतील असं मला नाही वाटत. म्हणजे तुमच्या अपेक्षा पूर्ण करता करता त्यांचा दम निघून जाईल आणि आयुष्यभर कर्ज राहील त्यांच्या डोक्यावर. त्यामुळे मला त्यांना त्रास देऊन हे लग्न नाही करायचं. इतकंच ना? एवढंच ना? तू काय काळजी करू नकोस, मी बोलतो त्यांच्याशी. खरंच? डोंट वरी, मी बोलतो त्यांच्याशी. हे बघ, मला जे योग्य वाटेल ते मी बोलेन त्यांच्याशी. हो. अगदी स्पष्ट बोलेन. हो हो. थँक्यू सो मच. नाही सर, खरंच. निघूया. हॅलो. हा नाही, मी निघालोच आहे आता. हो आत्ताच आवरलंय मी. सोना हे बघ मला ट्रॅफिक लागलं तर कदाचित थोडा वेळ लागू शकतो. तुला वाट बघायला लागणार नाही. ओम, येतोच मी.
सोना तू टेन्शन नको घेऊ, चालो. ओम 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 2 कोण? मिनिट, माझं जरा महत्वाचं काम. आलो. अरे तू माझं ऐक ना. ओम ओ ए रॉकी यस बेबी. ये सोना कौन है? सोना गोल्ड है बेबी. हाँ? सोना गोल्ड है, वही जो गले में पहनते हैं, वो नेकलेस, ब्रेसलेट, बड़ी बड़ी चेन, गोल्ड सोना. अरे वो सोना नहीं, फिर सोना कौन है? ओ वो सोना, क्या सोना मतलब. अरे बेबी, अरे सोना म्हणजे मुलीचं नाव आहे. सोना, सोनाक्षी, सोनाली, सोनाली, आय डोंट नो. सम सोना कोण आहे? हाँ? कौन है? आई स्वेयर बेबी. बेबी मेरे को नहीं मालूम है सोना वोना कौन है. हाँ? बेबी तुम ही मेरे लिए सोना हो, चांदी हो, बेबी सब कुछ हो. वो जो भी है ना बेबी झूठ बोल रही है. हाँ प्लीज, अरे- मेरे कोई फ्रेंड नहीं है. आप मेरा मोबाइल देख लो बेबी. अरे मेरे सोना, मी तुझ्याबद्दल नाही बोलत आहे. मी ओम बद्दल बोलते. ओम गेले 2-3 दिवस सोना सोना म्हणून कुठल्या तरी मुलीशी बोलतोय. बोलो, मी विचारलं तर मला काही सांगतच नाही. आता सुद्धा तो तिलाच भेटायला गेला आहे. ए नहीं 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 नहीं, ओम भाई ऐसे नहीं करेंगे. अरे हो, नाही, नाही, खरंच baby, तो नाही. तिला भेटायला गेला. मी ऐकलंय फोनवर. तर तू माझं एक काम करशील प्लीज. ओमच्या मागे जायचं. ती सोना नक्की कोण आहे, कशी दिसते, काय करते, कुठे राहते, तिची फॅमिली कशी आहे आणि त्यांचं खरंच अफेअर असेल तर आपल्या स्टेटसला मॅच होतं की नाही ही सगळी माहिती मला सांगायची. फिर हाँ. यस बेबी, काम हो जाएगा. ओके. जा जा, तो गेला. गो. कोण आहे ही सोना? कोणी असली तरी आज मी शोधून काढतेच. ओम भाई, रॉकी, अरे तू इथे काय करतोयस? हा? आपकी वजह से आना पड़ा मुझे. माझ्यामुळे पण अरे इट्स ओके, मी हँडल केलं असतं ना सगळं. तुला याची काय गरज होती? हाँ वो तो मैं देख ही रहा हूँ, आप हैंडल तो कर ही रहे हो. एक तरफ स्वीटू और दूसरी तरफ किधर है वो. काय मला कळलं नाही म्हणजे. पर मला सगळं कळलंय ओम भाई, और मैं चुप नहीं बैठने वाला. आप जो भी कर रहे हो ना अच्छा नहीं कर रहे हो. अरे स्वीटू मेरी बहन है ओम भाई, और आपने स्वीटू के साथ तू काय बोलतोस? मी काय केलंय? काय केलंय मी? स्वीटू को चीट करके वो आप यहाँ पे सोना लूट रहे हो. सोना लूट रहे हो म्हणजे? ए ये ना, ये भोलेपन का नाटक बंद करो. आप स्वीटू से प्यार करते हो ना, हो मोहब्बत करते हो ना, हो. तो फिर बीच में ये सोना क्यों. रॉकी तू काय बोलतोस? तुझं तुला तरी कळतंय का? हा? आप सोना किधर है, किधर है सोना. हाय ओम, हाय हाय हाय. अरे सोना कसा आहेस? मस्त मस्त. सॉरी यार, मला खूप उशीर नाही झाला ना. नाही 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 नाही, कसा आहेस तू? मस्त मस्त यार, खूप वर्षांनी भेटतो आणि तो आहेच आता त्याच्या. I haven't changed a bit. पण तू बदललायस हा. हो यार. बरं, मी तुमची आधी ओळख करून देतो. सोना हा रॉकी, हा माझा मित्र, माझा भाऊ. आणि रॉकी हा सोना म्हणजे अनिकेत सोनार, हा माझ्या कॉलेजचा मित्र. आम्ही कॉलेजमध्ये असल्यापासून एकत्र आहोत. कॉलेजमध्ये आम्ही त्याला सोना सोना म्हणायचो. ओ अच्छा, तो आप सोना हो क्या. ओम भाई सॉरी यार. हेलो सोना भाई, कैसे हो आप. बढ़िया, अरे आप बढ़िया. बैठिए ना प्लीज. ये ना, बस 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 बस. रॉकी ठीक है ना. हाँ ओम भाई. अरे ओम भाई, काय ओम भाई मुझे मालूम था आप स्वीटू को कभी धोखा नहीं दोगे. काय कधीच नाही देणार. पण तुला काय झालंय? कुछ नहीं. अरे सोना भाई, आप कुछ लोगे क्या. नो 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 थँक्स, नो थँक्स. रॉकी आम्ही कॉफी घेणार आहे, ऑलरेडी सांगितली आहे. तू तुला काही हवं असेल तर सांग. ओके हाँ फिर मैं भी कॉफी लेता हूँ. मैं लेके आता हूँ. हाँ हाँ जा. एनिथिंग सिरियस. Oh, he's fine. I think he's a bit hungry. बरं, तर सोना तुम्हाला जे म्हटलं होतं
अरे ये या बस. आलात? ए दे साखर दे. अगं दे ना साखर. अगं काय दे ना. गप्पांच्या नादात साखर विसरली वाटतं. मोहितराव तुम्ही बसा ना. नाही मी बसत नाही, मी निघतो. अहो असं काय करता? अहो 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 काय अहो, काय झालं? मला काय विचारताय? तुमच्या लेकीला विचारा काय झालं ते. तू काय झालं? आई मी त्यांना असं म्हणाले की ती काय सांगणार, मी सांगतो ना. ती म्हणत होती की हिला माझ्याशी लग्न करायचं नाही. काय? पण अचानक काय झालं? नाही अचानक नाही, लग्न ठरल्यापासून हेच सुरू आहे. तुमची मुलगी सतत काही ना काहीतरी कारण काढून हेच सांगत असते कायम की तिला हे लग्न ठरल्यामुळे कसा त्रास होतोय किंवा तुमच्या सगळ्यांना, तुमच्या कुटुंबाला कसा त्रास झाला. आता बाहेर पण मला ती हेच सांगत होती. बोललीस की नाही तू आता बाहेर मला, का तुम्ही तिला सांगितलं असं काहीतरी बोलायला? मोहितराव काय बोलताय तुम्ही? मी कशाला सांगू तिला? अहो मग हे काय बोलतायत? सर मी कधी बोलले हे? तुम्ही असं का बोलताय? म्हणजे मी खोटं बोलतोय? म्हणजे मी खोटारडा? तू सतत मला खोट्यात पाडा. मोहितराव मी काय सांगतो तुम्ही माझं ऐका ना प्लीज. नाही मला तसं नाही म्हणायचं सर. तसं नाही, तसंच आहे. तू आता बाहेर मला लग्नाबद्दल नाही बोललीस? हो बोलले सर. या बोलली ती. नाही पण आई मी असं नाही म्हणाले की मी लग्न करणार नाही. मी एवढंच म्हणाले की एवढा सगळा खर्च करून लग्न करणं मला परवडणार नाही. हा त्याचा अर्थ तोच होतो ना स्वीटू. कसं सर? एकूण एकच आहे बघ, आमच्या कुटुंबाला जसं लग्न करून हवंय तसं तुला लग्न करायची इच्छाच नाहीये आणि तुमच्या कुटुंबाला ते परवडणारं नाहीये असंच तू म्हणालीस ना मला बाहेर. एकूण एकच होतं ना. सर मी लग्नाबद्दल कुठे बोलले? मी फक्त खर्चाबद्दल बोलले ना. तू नकार देण्याचा एक वेगळा मार्ग शोधून काढलास एवढंच. एकूण एकच. आई मी नाही असं काही बोलले. सुटू काय आहे? मोहितराव तुम्ही शांत व्हा. नाही तुम्ही खरंच शांत व्हा. तू काळजी करू नकोस, खर्चाचं काही ते आम्ही बघतोय ना. पण तू गप गा. तिला सांगा गप्पा बसायला. हो 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 मोहितराव ऐका, तुम्ही शांत व्हा. तुम्ही स्वीटूवर नका चिडू. पैशांच्या व्यवहाराशी तिचा काही एक संबंध नाहीये. हो लग्नासाठी पैसे आम्ही उभे करतोय ना. हे बघा तुम्हाला हवं ना तसं आम्ही सगळं करू. आम्ही सगळं करतोय. तुम्ही फक्त शांत व्हा. तुम्ही शांत होऊन बसा ना. आपण बोलू. मोहितराव ऐका ना, तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्हाला हवं तसं सगळं होईल. अगं नलू अशी आश्वासनं देऊ नकोस. त्यांनाही कल्पना आहे आपल्या परिस्थितीची. अहो ऐका ना, काळजी करू नका. मी म्हटलंय ना की मी पैसे उभे करीन. आता साखरपुड्याची सोय झाली ना सगळी, तसं लग्नाचीही होईल. पण एवढे पैसे आपण कसे उभे करणार? होईल हो. माझा देव आहे माझ्या पाठीशी. तो मार्ग दाखवेल मला. हो माझ्या स्वीटूच्या नशिबातनं सगळं छान आहे आणि सगळं छानच होणार. अगं पण आई. स्वीटू तू गप्पा बस ग. बघ तू असं टोकाचं बोलायला जाऊ नकोस. ऐक ना राजा, ऐक ना. पण ऐक, मी त्यांना लग्न करणार नाही असं म्हणालेच नाही. पण तू म्हणतेस मी करेन आपण करू. कसं करणार आहेस एवढं सगळं? कसं उभे करायचं एवढे पैसे? आई ऐक ना स्वतः, तू नको ना या सगळ्याची काळजी करूस. हे बघ तुझं लग्न आहे ना, तू त्याच्या तयारीत राह. तू छान नट सज, छान मिरव. पैसे कुठून येणार, कसे येणार या सगळ्याची काळजी करायला आम्ही दोघं आहोत ना. आई पण आता पण नाही आणि बेण नाही. सुटू आता चर्चा नको. माझ्या मुलीच्या लग्नाचं टेन्शन मला घेऊ दे ना. ऐका स्वीटूच्या वतीने मी तुमची माफी. तुम्ही हात जोडू. नाही खरंच. अहो स्वीटूला असं काही म्हणायचं नव्हतं. मला कळतंय की तुम्हाला वाईट वाटलंय. काय ना आमची स्वीटू फार हळवी आहे. तिला आमची काळजी आहे ना म्हणून ती असं बोलली. मित्रांनो हो तिला तुमच्याशीच लग्न करायचंय आणि तुमच्याशिवाय ती कोणासमोर मन मोकळं करणार. तुम्हाला ती आपलं मानते ना
म्हणून बोलली ती तुमच्याकडे. मोहितराव, तुम्ही काही काळजी करू नका. आम्ही सगळं करू लग्नाचं.